Side effects of mobile phone use. हं. तर आज आपण हे शिकणार आहोत. साइड इफेक्ट्स ऑफ मोबाईल फोन यूज म्हणजेच काय, की मोबाईलचे जे काही दुष्परिणाम आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत काही ना काहीतरी एखादा तरी दुष्परिणाम प्रत्येकाला आपल्याला माहीत असतोच. पण आपण अजून किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला फोन हार्म करतो किंवा आपल्याला किती प्रकारे फोनचा त्रास होऊ शकतो. तो मोबाईल आपण सतत आपल्या जवळ असतो. कुठे ना कुठे आपण काहीच ठिकाणी आपण जिथे असतो, जिथे आपल्यासोबत आपल्याकडे फोन नसतो. पण इतर वेळी 24 तास आपल्यासोबत प्रत्येकाकडे म्हणजे घरामध्ये जर 4 माणसं असतील, तर त्या प्रत्येकाकडे प्रत्येकाचा पर्सनल फोन सुद्धा असतो. तर त्यामुळे आज जगामध्ये तो फोन एक अशा प्रकारचा माणसाच्या शरीराचा एक भाग असल्यासारखाच एक अ, नवीन एक अवयव निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे असं झालंय, की ते ते ज्या पद्धतीने बनवला जातो फोन किंवा त्याच्यातून ते आपण कॉल वगैरे येतात आपल्याला. आणखीन ज्या काही गोष्टी आपण त्याचे ते जे काही वेव्हज असतात, मायक्रोवेव्हज असतात, ते नेटवर्क वगैरे ते सगळ्या त्याच्या रेंज आहेत, त्याचे रेडिएशन्स आहेत, तर ते किती हार्मफुल आहेत आपल्याला आणि त्याचे काय-काय परिणाम होतात, किती दुष्परिणाम होतात आपल्या शरीरावर. आपल्या शरीरातला कोणता-कोणता अवयव त्याच्यामध्ये आपला निकामी होऊ शकतो किंवा त्याला त्रास होऊ शकतो, हानी होऊ शकते, ते आपण आज पाहणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्मार्टफोन्स अफेक्टिंग मेंटल हेल्थ. सगळ्यात पहिला मुद्दा मेंटल हेल्थ. म्हणजे या सगळ्यांमध्ये आता आपण जे काही ऐकलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपली मेंटल हेल्थ. म्हणजे आपण भले काही शारीरिकदृष्ट्या जरी आपण एखाद्या वेळेस कमजोर असलो, तरी आपली मनाची शक्ती एक अशी असते शक्ती जी शक्ती वापरून आपण प्रत्येक कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. पण हा फोन काय करतो, की आपल्या त्या मनाच्या शक्तीवरच आघात करतो. म्हणजे मनाची शक्ती दुबळी करतो. मनालाच आपल्या मेंटल हेल्थच आपल्या त्याच्यावरती म्हणजे आता भावनिकदृष्ट्या म्हणता येईल, मानसिकदृष्ट्या म्हणता येईल. अशा पद्धतीने आपल्याला मोबाईलचा परिणाम होत असतो आपल्यावरती. म्हणजे मग आता हो. समजा एखादा मेसेज येतो कुठे तर तो दुःखद प्रसंग असेल काहीतरी, तर तोच फोन यायच्या अगोदरच्या काळामध्ये जर एखादा दुःखद प्रसंग घडल्यानंतर लोक कशाप्रकारे त्यावरती रिएक्ट करायचे आणि आज फोन आपल्या हातात आल्यानंतर लोक कशाप्रकारे रिएक्ट करतायत, याच्यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे असं म्हणता येईल. कारण ती इमोशनलेस होत चाललेले आहेत आपण या फोनच्या माध्यमातून. म्हणजे फोनमध्ये आलेला एखादा तो मेसेज खूप म्हणजे दुःखद जरी प्रसंग असला, तरी आपल्याला त्याचं फार काही वाटत नाही. म्हणजे जरी वाटलं तरी त्या एका सेकंदापुरतंच वाटतं. जसं ते आपल्याला फोनमध्ये आपण जसे रील्स किंवा काही ना काही बघत असतो, तर ते जसे स्क्रोल करत जातो, जितक्या फास्ट आपण स्क्रोल करत असतो, तेवढाच वेळ म्हणजे काही लोक तर काही एखादा व्हिडिओ न बघता सुद्धा स्क्रोल करतात. याचा अर्थ म्हणजे 1 सेकंद सुद्धा आपली एखादी मानसिकरित्या आपली मनाची तयारी नसते इतकी परिस्थिती आपली आता वाईट झालेली आहे त्या फोनमुळे. म्हणजे काय होतंय, की एखादा मेसेज असेल तर त्याच्यावरती जी काही आपल्याला भावना व्यक्त करायची असते, ती सुद्धा आपण जितकी भावना आपली असली पाहिजे, जितकं आपल्याला रिएक्ट करता आलं पाहिजे, तितकं सुद्धा आपल्याला रिएक्ट करता येत नाहीये. आनंद असेल तर तो आनंद सुद्धा फार काळ टिकत नाहीये. दुःख असेल तर ते दुःख सुद्धा काही क्षणांपुरतं असतं आणि अजूनही काही जे काही भावनिक गोष्टी आहेत, ज्या काही मानसिक गोष्टी आहेत, मन इतकं आपलं कमजोर झालंय, की फोन थोडासा जरी लांब असेल आपल्यापासून किंवा चार्जिंग नसेल, फोन डाउन झालेला असेल, लाईट सुद्धा नसेल, तर आपल्याला अजिबात करमत नाही. आपलं मन सतत आपल्याला अस्वस्थ करत असतं, की कधी एकदा फोन लाईट येते, कधी एकदा फोन चार्ज होतोय आणि तो कधी मी वापरतोय. अशा बऱ्याच प्रकारे मानसिक पातळीवरती सुद्धा आजार निर्माण झालेले आहेत. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा आत्ता फोनचा दुष्परिणाम आत्ता आपल्याला जाणवतो. त्यानंतर स्मार्टफोन अफेक्ट स्लीप ऑफ टीनेजर्स म्हणजे जी काही 20 वयाच्या किंवा 15 वयाच्या खालची जी मुलं आहेत, त्यांच्या हातामध्ये सध्या बऱ्याच फोन आपल्याला दिसतो आणि लहान-लहान मुलं सुद्धा आता फोन वापरताना दिसतात आपल्याला. आणि त्याच्यामुळे काय होतंय, की त्यांचं मग ते वापरणं फोन त्यांचं इतकं प्रमाण वाढलंय, की त्यांना तो फोन लांब ठेवत नाही. त्याच्यामुळे मग तो रात्रीसुद्धा त्यांचा वापरणं चालू असतं. झोपताना सुद्धा त्यांची व्यवस्थित झोप होत नाही. त्याच्यामुळे काय होतंय, की ती रात्रीची जी काही महत्त्वाची झोप आहे, जी दिवसभर थकल्यानंतर, मेंदू थकल्यानंतर किंवा आपलं शरीर थकल्यानंतर आपल्याला किमान 7 तासांची झोप गरजेची असते. ती झोपसुद्धा आपल्याला मिळणं कठीण झालंय या फोनमुळे.
फोन आपला तो जर आपण पाहिलं नाही थोडा वेळ किंवा थोडा वेळ नाहीच, की एकदा बघायला आपण फोनमध्ये लागलो, की आपण पूर्णपणे भान विसरून फोनमध्ये बघायला लागतो आणि त्यानंतर मग काय होतं, की कधी 1 तास होऊन गेला, कधी 2 तास होऊन गेले कळत नाही आणि 12चे 1 कधी वाजतात, 1चे 2 कधी वाजतात आणि आपली झोप ती राहून जाते आणि पुन्हा झोपायला गेल्यानंतर जरी आपले पालक वगैरे ओरडल्यानंतर ज्यावेळी ती मुलं झोपायला जातात, त्यावेळी सुद्धा ते फोन वगैरे जरी लांब ठेवलेला असला तरी त्यांनी इतका वेळ जे काही पाहिलंय, त्या डोळ्यांमध्ये त्यांच्या आजूबाजूला पूर्ण काळोख असल्यामुळे आणि जे फक्त फोनचे रेडिएशन्स त्यांच्या डोळ्यामध्ये जातायत. त्यामुळे जे काही त्यांच्या डोळ्यासमोर येऊन गेलेले प्रसंग आहेत किंवा जे काही आहे, ते तसंच मेंदूमध्ये त्यांच्या चालू असतं कंटिन्युअसली आणि रात्रभर ते तसंच चालू असतं आणि त्यामुळे झोप ही मिळत नाही. जी शांत झोप म्हणजे फोन येण्याच्या काळाच्या अगोदरचा जो काळ होता, त्यावेळी जी शांततेची झोप लोक घेत होते, ती झोप आज हरवलेली आहे. त्या प्रकारची झोप आत्ताच्या मुलांना मिळत नाहीये. त्यांनी जरी ते दिवसभर दमलेले असतील, खेळलेले जरी असतील, तरीसुद्धा तो फोन त्यांची ती झोप म्हणजे डोळे जरी त्यांचे दुखत असतील, तरीसुद्धा तो फोन त्यांच्यापासून त्यांना लांब करायला देत नाही. त्यांना मानसिकदृष्ट्या त्याने इतकं हे करून जखडून ठेवलेलं असतं, की त्यांची झोपायची पूर्ण तयारी म्हणजे परिस्थिती जरी त्यांची पूर्ण झोपण्यासाठी झालेली असली, तरी ती मनस्थिती नसते असं म्हणता येईल त्याला. म्हणजे ते मन खूप आपल्याला फोनमध्ये आकर्षित करत राहतं सतत. अजून एक रील बघूया, अजून एक रील बघूया किंवा अजून एक गेम खेळूया, अजून एक गेम खेळूया. अशा पद्धतीने ते मानसिकरित्या आणि अडकून राहिल्यामुळे तो झोपेवरती सुद्धा परिणाम होतो आणि त्या झोपेचा परिणाम दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी जाणवतो. सकाळी आपल्याला जाणवतं की आपण खूप अनफ्रेश वाटतंय आपल्याला. आपला मूड फ्रेश नसतो. त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली असते. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, आपल्याला इतर जी काही कामं करायची आहेत, तिकडे लक्ष लागत नाही. भले आपण एखादे आर्टिस्ट असू, एखादी कोणतीतरी आर्ट आहे आपल्यामध्ये, खूप चांगलं कौशल्य आहे आपल्यामध्ये, ते काम सुद्धा करायची आपल्याला इच्छा होत नाही. ते सुद्धा कधी करायला घेतलं तर पटकन डोळ्यासमोर काहीतरी येतं, मोबाईलमधलं काहीतरी आठवतं, मग ते बघायला घेतो. मग पुन्हा आपण त्याच्यामध्ये अडकून जातो. किंवा मग असं होतं, की फोन आहे तो एखादी काहीतरी नोटिफिकेशन वाजते, कुठेतरी मेसेज आल्याचा किंवा काहीतरी आवाज येतो आणि आपण फोन उघडून बघतो, तर ते त्याच्यानंतर पुन्हा इतर काहीतरी विषयांमध्ये आपण फसून जातो आणि त्या पुन्हा फोन वापरायला लागतो. अशा बऱ्याच पद्धतीने आपण फोनमध्ये अडकले गेलेलो आहोत आणि तो आपण दूर करणं आपल्यापासून खूप कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे हा एक मुद्दा आहे, की त्याच्यामुळे झोपेवरती परिणाम होतो आणि झोपेमुळे इतरही अशा गोष्टींमध्ये परिणाम होत जातात आणि आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते. म्हणजे आपल्याला जी शक्ती हवी असते दिवसभर काम करायला, ती शक्ती आपली कमी झालेली असते. आपल्याला सतत थकवा जाणवत असतो. अशा पद्धतीने आपल्याला फोन पूर्णपणे अ, अ, हरवून घेऊन जातो त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर आपण जरी फोन आपल्या जवळ जरी नसला एखाद्या वेळेस, तरी आपण त्यातूनच सफर करत असतो. म्हणजे एका प्रकारे मानसिक, शारीरिक आणि सगळ्या दृष्टीने त्या फोनने आपल्याला हार्म करून ठेवलेलं आहे. आपल्याला पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अडकवून ठेवलेलं आहे. म्हणजे तो आपल्यापासून दूर असला तरी आपण त्याच्यापासून दूर राहू शकत नाही, इतकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मानेचा. कारण मानेचे सुद्धा जे काही दुखणं निर्माण झालेलं आहे आत्ता. बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे खूप रेअर केस आहे सध्या पुरता. पण भविष्यात ही केस अजून त्याचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण दिसतंय आता. कारण आपण सतत कोणत्याही पोझिशनमध्ये असलो, म्हणजे जरी आपण उभे असलो, जरी बसलेलो असलो किंवा झोपलेलो असलो, तरीसुद्धा बऱ्याचदा आपल्याला सवय असते फोन बघत राहायची आणि बऱ्याचदा आपण ज्यावेळी फोन बघतो त्यावेळी आपली जो मानेचा हा भाग असतो, तो बेंड असतो. आपण त्या फोनकडे पूर्ण फोकस करण्यासाठी आपला जो चेहरा असतो, तो आपण असा खाली करून बघत असतो. त्याच्यामुळे काय होतं, की ती मानेची जी पोझिशन आहे सेम, त्या पोझिशनमुळे मान काय असते पूर्णपणे ती एकाच पोझिशनमध्ये राहिलेली असते. त्याच्यामुळे मानेचे वेगवेगळे आजार होतात आणि मान दुखत राहते. बऱ्याचदा आपल्याला ती मान दुखत असताना आपल्याला जाणवत जरी असलं, तरीसुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण त्या फोनमध्ये अडकूनच राहिलेलो असतो. तर आज ज्या आपण रेअर केस म्हटल्या मी, तर त्या रेअर केसविषयी बोलायला गेलो तर ती अशी आहे, की काही मुलांच्या मानेच्या मणक्यातून अ, बाहेर म्हणजे आपली मान जशी पाठीमागून आपण आत्ता बघितली, तर ती सरळ आहे.
पण त्या केसेसमध्ये काय झालंय, की त्या मुलांच्या मणक्याचं जे काही हाड आहे, ते बाहेर आलेलं आहे. कारण ते सतत मान खाली घालून असल्यामुळे ती अशा प्रकारे त्यांच्या मानेच्या त्या हाडाची एक संरचना निर्माण झालेली आहे ऑटोमॅटिकली. म्हणजे आपल्याला आपलं शरीर ज्या पद्धतीने बनवलं गेलं, एक सरळ आपला जो शेप आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक अडथळा निर्माण झालाय. तो शेप सुद्धा बदलत चाललेला आहे. आत्ता जरी त्याचं प्रमाण खूप कमी असलं तरी अ, या सवयींमुळे याचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मानेचं दुखणं किंवा अशा पद्धतीचे सुद्धा आजार आपल्याला फोनमुळे होतात. त्यानंतर आता जो आपण हातात सतत फोन पकडतो, त्यामुळे हाताचे सुद्धा आजार, हाताची बोटं दुखणं, नसा दुखणं, हाताचे जेवढे जॉइंट्स आहेत तेवढे सगळं दुखणं, त्या सगळ्यांचं दुखणं ते सुद्धा फोनमुळे वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर कानाचे जे इन्फेक्शन म्हणता येईल किंवा हिअरिंग लॉस म्हणजे आपल्याला ऐकू कमी येणे, हे सुद्धा म्हणजे आपण 5 मिनिटं जरी फोन कानाला लावला, तरी सुद्धा आपल्याला लगेच जाणवतं, की फोनमुळे कान आपला थोडासा गरम पडलाय आणि ते आपल्याला जाणवत असून सुद्धा आपण त्यातून आपण बाजूला होऊ शकत नाही. कारण आपल्याला तो फोन जास्त महत्त्वाचा वाटत असतो. आपल्याला जे काही कॉल वगैरे आहेत, तर ते आपल्याला थोडा वेळ जरी आपण कानाला लावला फोन, तरी त्याचे रेडिएशन्स सगळे कानाला हार्म करतात. कानाच्या आतमध्ये त्याचे इन्फेक्शन्स व्हायला लागतात. आपण इयरफोन्स घालून गाणी ऐकत असतो, तर ते कानाच्या इतक्या जवळ असल्यामुळे म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं, तर आपण ज्यावेळी वाटेने चालत असताना एखादा फटाके फुटत असतात किंवा गाडीचा हॉर्न जरी झाला, तरी आपण अचानक दचकतो. पण तोच आणि त्याच्याहून कितीतरी पटीने अधिक आवाज करून आपण तो इयरफोन कानामध्ये घालून ऐकत असतो. त्याच्यामुळे त्याच्याहून कितीतरी पटीने आपल्या कानाला त्याचा त्रास होऊ शकतो, याचा आपण विचार करत नाही. त्याच्यावरती एक छोटासा उपाय असा, की आपण फोनचा आवाज मीडियम करून ऐकू शकतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला खूप कमी आवाज आहे असं सुद्धा वाटणार नाही आणि खूप जास्त आवाजामुळे आपल्याला त्रास होणार नाही. म्हणजे जितका वेळ आपण इयरफोन घालून ऐकणार आहोत तेवढ्या वेळासाठी सांगतोय. इतर वेळी इयरफोन सुद्धा आपण अव्हॉइड केले पाहिजेत आणि फोन जो आपण कानाला लावून ऐकतो, फोनवरती बोलतो, तर त्याच्यावरती आपण उपाय काय तर आपण फोन स्पीकरवरती ठेवून आपण फोनवरती बोलू शकतो. म्हणजे 11 इंच किंवा 10 इंचाच्या वरती ज्यावेळी तुम्ही फोन लांब ठेवाल, तर त्यावेळी तुम्हाला ते रेडिएशन्स थोडेसे कमी हार्म करतील. पण तेच जर आपण कानाला लावून वगैरे जास्त वेळ ठेवत असू आणि अशा पद्धतीने जर आपलं जर सतत फोनशी अटॅचमेंट असेल, तर ते कानाला आपल्याला त्रास होणारच होणार. आणि ते एखादी दिवशी जरी आपल्याला आज जरी जाणवत नसेल, तरी ते रोज थोडं-थोडं, रोज थोडं-थोडं करून ते एखाद्या दिवशी इतकं हार्म होतं, की म्हणजे त्या कानाचा कॅन्सर वगैरे होऊ शकतो. अशा पद्धतीचे सुद्धा आजार होऊ शकतात फोनमुळे. त्यानंतर डोळ्यांचे आजार होतात. म्हणजे आपण मगाशी म्हटलं, रात्री झोपताना वगैरे आपण फोन वापरतो. त्यावेळी तो फोन जो असतो समोर आपल्या, त्याचे जे काही ब्लू रेडिएशन्स वगैरे आपल्या डोळ्यामध्ये जात असतात आणि त्यात आपल्या फोनची जी काही स्क्रीनचा जो एरिया आहे, त्या एरियाच्या बाहेर पूर्णपणे काळोख असतो. काही ठिकाणी थोडासा कमी उजेड असतो. पण त्यामुळे काय होतं, की ते सगळे रेडिएशन्स डायरेक्टली आपल्या डोळ्यात जातात आणि डोळ्यातून ते मेंदूला हार्म करतात. आणि अशा प्रकारे म्हणजे त्यामुळे ते डोळे सुद्धा चुरचुरत असतात आपले. त्यातही आपल्याला कधी-कधी जाणवत असतं, की आपले डोळे आपल्याला दुखतायत आता सहन होत नाहीये फोन. तरीसुद्धा काही वेळेला आपण त्या फोनमध्ये इतके अडकून गेलेलो असतो, की आपण तो बाजूला ठेवू शकत नाही. तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला उपाय असे आहेत, की काही फोनमध्येच अलार्म वाजतात, की त्या अलार्मने आपल्याला समजतं, की आपण एवढा-एवढा वेळ वापरला. म्हणजे 10 मिनिटं जर वापरून झालेला असेल हा फोन, तर ऑटोमॅटिकली अलार्म वाजतो, की 10 मिनिटं फोन वापरलाय, त्याच्यामुळे आता बाजूला ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे आपण अलार्म लावून फोनवरती आपण कंट्रोल आणू शकतो आणि सतत तशी सवय करून घेतल्यानंतर हळू आपण स्वतःला त्यातून बाजूला करू शकतो. तर त्या पद्धतीने एक आपण करू शकतो आणि त्यानंतर हाऊ डू सेल फोन अफेक्ट युअर ब्रेन म्हणजे आपल्या मेंदूवरती कशा प्रकारे तो हार्म करतो. तर आत्तापर्यंत आपण जेवढे पॉइंट्स बघितले, कान असेल, हात असेल, डोळे असतील, तर या ज्या प्रकारे सुद्धा आपल्या चेहऱ्याच्या या एरियाच्या एवढ्या भागामध्ये म्हणजे 10 इंच ते 11 इंचच्या एवढ्या एरियामध्ये जिथे पण फोन येतो, तर त्या प्रत्येक ठिकाणातून जिथून कुठून फोनचे रेडिएशन्स येतात, मायक्रोवेव्हज येतात, ते सगळे थेट आपल्या मेंदूमध्ये पोहोचतात आणि मेंदूला आपल्या त्याचा त्रास होतो. मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता असते यातून. अशा प्रकारे फोन आपल्याला मेंदूला वगैरे त्रास देऊ शकतो आणि
थोड्या वेळानंतर काही लोकांची इम्युनिटी पॉवर किंवा ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ आहे, जे रेग्युलरली सूर्यनमस्कार मारतायत, जे रेग्युलरली योगा, प्राणायाम करतायत आणि नॅचरल फूड घेतायत जास्तीत जास्त आणि स्वतःच्या हेल्थकडे जास्त लक्ष देत आहेत. अशा लोकांची इम्युनिटी पॉवर खूप असते. त्यांच्या तुलनेत जे या गोष्टी टाळतात किंवा योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे काहीच करत नाहीत किंवा हेल्दी फूड खात नाहीत, अशा लोकांवरती या मोबाईलचा लगेच इम्पॅक्ट होतो आणि मेंदूचे कॅन्सर्स होण्याचे चान्सेस त्यांच्यामध्ये जास्त असतात. त्याच्यामुळे हा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे जितका कमीत कमी आपल्याला फोन वापरता येईल, तितका आपल्याला फोन कमी वापरायचा आहे. आणि तो कशाप्रकारे आपण कमी वापरू शकतो, तर त्याचं एक साधारणपणे स्टँडर्ड एक हे आहे, मेजर आहे. तर ते कसं आहे, की 1 ते वयोगटातली 1 ते 10 वयोगटातली जी मुलं आहेत, त्यांनी स्ट्रिक्टली त्यांच्याकडे फोन न वापरणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. कारण या वयोगटातली मुलं आहेत, त्यांच्यावरती खूप लगेच परिणाम होतो फोनचा. म्हणजे ते चिडचिडे होणं, ते रागीट होणं, त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे तामसिक गुण दिसणं, अशा प्रकारचे आपल्याला आपण आत्ता आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी लहान मुलं बघत असू, की जे फोन सतत वापरत असतात आणि ज्यावेळी ते नॉर्मली आपल्याशी बोलत वगैरे असतात, त्यावेळी आपल्याला पटकन जाणवतं, की हा खूप चिडचिडा झालाय आणि त्याला लगेच एखाद्या गोष्टीचा राग येतोय आणि मग तो कशाही प्रकारे म्हणजे विचित्र प्रकारे बिहेव करतोय. अशा पद्धतीचे आपल्याला लहान मुलं दिसत असतात. तर त्यामुळे आपण 1 ते 10 वर्ष असलेल्या वयोगटातल्या मुलांना स्ट्रिक्टली आपण फोन त्यांच्या जवळ ठेवायचाच नाहीये. म्हणजे चार्जिंगला सुद्धा आपण कुठे लावतो आपण, तर तो सुद्धा पॉइंट आपण असा बघून ठेवायचा आहे, की जिथे लहान मुलं आसपास फिरत नाहीयेत. तर अशा ठिकाणीच फोन चार्जिंगला लावायचे आहेत. कारण फोन चार्जिंगला लावल्यानंतर सुद्धा आपण कधी हातामध्ये घेऊन बघितला आणि ते टेस्ट करून बघितलं, तर हाताचा किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जर आपण टेस्ट करून बघितलं, तर आपला तो इलेक्ट्रिक वेव्हज जे आहेत आणि ती जी काही ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे, ती आपल्या पूर्ण बॉडीतून संचारत असते त्यावेळी. आपण कुठेही लगेच इलेक्ट्रिक करंट आपल्या बघितला तर तो पूर्ण बॉडीतून पास होत असतो. त्याच्यामुळे चार्जिंगला फोन आपण कुठे लावायचा तर अशा ठिकाणी लावायचा जिथे लहान मुलं फारशी नसतील अशा ठिकाणी. त्यानंतर त्याच्या पुढचा जो वयोगट आहे 10 ते 20 वयोगट म्हणजे जो आपण सुपर किड्स फोरममध्ये सुद्धा आपल्या जो मुलांचा वयोगट आहे तो 10 ते 20 हा वयोगट आहे. त्यांच्यासाठी कमीत कमी 1 तासच फक्त आपण फोन वापरणं गरजेचं आहे आणि आपण त्यातून 1 तासाच्या वरती आपण फोन वापरू शकत नाही. म्हणजे आत्ता आपल्याला थोडंसं कंपल्शन आलंय फोन वापरणं कारण कोव्हिड नंतर ज्या प्रकारे ऑनलाईन शिक्षण वगैरे सुरू झालंय किंवा आत्ता आपला सुपर किड्स फोरम सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन आहे. तर त्यासाठी तो सुद्धा आपण मुद्दामून 1 तासच त्याचा वेळ ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपण फार काळ घेत नाही. कारण जेणेकरून तुम्हाला त्या वेळेच्या वरती जाऊन तुम्ही फोन वापरू नये, हा एक त्याच्या पाठीमागे सुद्धा हेतू आहे. तर त्यानंतर अजून एक पुढचा वयोगट आहे, की 20च्या पुढे 20 वयापासून पुढचे जे काही गट आहेत, तर त्यांनी फक्त आणि फक्त 2 तास वापरायचा असतो फोन. हे एक स्टँडर्ड मेजर आहे. याच्यावरती जर फोन वापरत असू आपण, तर आपल्याला अशा पद्धतीचे जे आपण आजार पाहिले किंवा जे काही त्रास पाहिले आपण जे फोनमुळे होत आहेत, ते सगळे होण्याचे चान्सेस हळू-हळू वाढत चाललेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला फोन पूर्णपणे म्हणजे आपल्याला त्रास देत असतो म्हणा किंवा त्या फोनचे आपल्याला असे दुष्परिणाम आहेत. तर त्याच्यामुळे त्या सगळ्यापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर मी जे मगाचपासून सांगितले जे मुद्दे आहेत म्हणजे फोन चार्जिंगला एका वेगळ्या खोलीत लावणं किंवा रात्री झोपताना आपण जर झोपत असू त्यावेळी फोन लांब ठेवणं, स्ट्रिक्टली लांब ठेवणं. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला सवय झालेली असल्यामुळे असं होऊ शकतं, की फोन न बघितल्यामुळे झोप येत नाहीये. तर त्याच्यावरती सुद्धा एक उपाय असा आहे, की कमीत कमी 21 दिवस तुम्ही स्ट्रिक्टली ती सवय लावून घ्यायची, की फोन लांब ठेवून द्यायचा आणि आतमध्ये आपल्या खोलीमध्ये जिथे कुठे आपण नेहमीच झोपतो, तिथे कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस न ठेवता शांतपणे झोपायचा प्रयत्न करायचा. एकदा का 21 दिवस तुम्ही ते स्ट्रिक्टली फॉलो केलं, की 21व्या दिवसानंतर तुम्हाला हळू ती गोष्ट जाणं सोपं होत जाईल. त्यामुळे तुमचा तो फोन वापरणं कमी होऊ शकेल. तर ही एक युक्ती आहे त्यावरती. आणि मगाशी एक म्हटलं अलार्म वाजवणं. आपण 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर फोन वापरायला लागत असेल, तर पटकन आपण त्या अलार्म लावून अलार्म सेट करून ठेवायचे, की 10 मिनिटाच्या वर फोन वापरला असेल, तर तो अलार्म वाजला,
की आपण फोन लगेच ठेवून द्यायची आपल्याला त्यातून आयडिया येणार आणि त्याप्रकारे आपण फोनचा वापर एक कमीत कमी करू शकतो आणि फोन जास्तीत जास्त वापरणं टाळू शकतो. आणि त्यानंतर फोन चार्जिंगला एक दूर लावायचं. त्यानंतर आपण झोपताना त्याच्या जवळ असू नये, आपल्या जवळ फोन असू नये. याप्रकारे जर आपण प्रत्येक ठिकाणी जर फोनचा आपण कमीत कमी वापर करायला गेलो, तर आपल्याला तर आणि तरच हे जे फोनचे दुष्परिणाम आहेत, त्यापासून आपण वाचू शकतो. हो. ओके. हो सर. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जॉइन करा सुपर किड्स फोरम. असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या हजारो विद्यार्थ्यांप्रमाणे 21व्या शतकातील यशस्वी करिअरची नवनवीन सिक्रेट जाणून घेण्यासाठी लगेच सुपर किड्स फोरम चॅनेलला सबस्क्राईब करा.